हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा। आपलं स्वयंपाकघर यामध्ये अनेक औषधी दडलेले आहेत। अनेक विकारांवर ते खूप चांगलं काम करतात आणि विशेष करून मसाल्याचे पदार्थ हे वेट लॉससाठी खूप उपयोगी आहे। मसाल्याच्या पदार्थांपासूनचे डिटॉक्स ड्रिंक आपल्या चॅनलवर अनेक आहेत। तर आज देखील स्वयंपाकघरात सर्रास आढळणारी औषधी वनस्पती म्हणजे कढीपत्ता। कढीपत्त्याचा वापर आपण निरनिराळ्या पाककृतींमध्ये करतो। म्हणजे निरनिराळ्या भाज्यांच्या फोडणीमध्ये कढीपत्ता आवर्जून वापरला जातो, परंतु त्याचे औषधी गुणधर्म माहित नसल्यामुळे जेवताना तो अलगद बाजूला केला जातो आणि त्यामुळे आपल्याला पाहिजे तसे फायदे मिळत नाहीत। तर आजच्या भागामध्ये कढीपत्त्याचे फायदे काय आहेत, वजन कमी करण्यासाठी तो कसा काम करतो आणि नक्की त्याचा वापर कसा करायचा हे सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील। चला तर मग विषयाला सुरुवात करूयात। त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल। कढीपत्ता याला गोड लिंबाची पाने असं देखील म्हटलं जातं, कारण लिंबूवर्गीय वनस्पतींमध्ये त्याचा समावेश होतो। त्याचं चव अतिशय अप्रतिम असते, त्यामुळे तर निरनिराळ्या भाज्यांमध्ये त्याचा आवर्जून वापर केला जातो। कढीपत्ता हा अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे। त्यात अँटीऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात असतात। त्याचबरोबर व्हिटॅमिन ए, बी आणि सी देखील असतं। कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयर्न देखील प्रचूर मात्रेत असतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बाझोल नावाचं अल्कलाइन कंपाऊंड असतं, जे की नॅचरली फॅट बर्न करण्यासाठी उपयोगी ठरतं। आयुर्वेदानुसार कढीपत्ता हा दीपन पाचन म्हणजे पचनासाठी मदत करणारा, मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करणारा सांगितलेला आहे। त्याचबरोबर विषग्न म्हणजे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे। त्याचबरोबर रुच्च म्हणजे पदार्थांना चव आणणारा असं आयुर्वेदात त्याचे वर्णन आहे। त्याचे फायदे आपण जाणून घेऊयात। तर सगळ्यात पहिलं म्हणजे मधुमेही रुग्णांसाठी कढीपत्ता हा अँटी डायबेटिक सांगितलेला आहे, त्यामुळे नॅचरली तुमच्या रक्तातील साखर कमी करण्यासाठी कढीपत्ता उपयुक्त आहे। कढीपत्त्याची पानं सकाळी उठल्यानंतर बारीक चावून खायचेत आणि त्यानंतर कोमट पाणी प्यायचे। असं जर सलग त्यांनी त्यांच्या औषधांसोबत याचा वापर केला तर नक्कीच त्यांची साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कढीपत्ता मदत करेल। दुसरं महत्त्वाचं म्हणजे कढीपत्ता तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी मदत करतो आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी मदत करतो। त्यामुळे हृदयाचे कोणाला विकार असतील किंवा कोलेस्ट्रॉल सतत वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी देखील कढीपत्ता उपयुक्त आहे। तिसरं महत्त्वाचं म्हणजे पचन क्रिया सुधारण्यासाठी। बऱ्याच जणांना अपचन, पोट फुगणे, बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे अनेक तक्रारी असतात। पचन क्रिया जर बिघडली तर अनेक आजार आपल्याला होऊ शकतात। त्यामुळे कढीपत्त्याचं नित्यनेमाने सेवन केलं तर पचनक्रिया तुमची सुरळीत होते, पित्ताचे विकार कमी होतात आणि पोट रोज साफ होण्यासाठी मदत होते। आता चौथा फायदा म्हणजे लिव्हरसाठी कढीपत्ता बेस्ट आहे। शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी ज्याप्रमाणे कढीपत्ता मदत करतो, त्याचबरोबर लिव्हरचे जे एन्झाइम्स आहेत बऱ्याच वेळा त्यांची पातळी वाढत असते आणि लिव्हरवर फॅटी लिव्हर होण्याचं प्रमाण देखील आजकाल वाढलेलं आहे। पोटावर चरबी साठते, त्याप्रमाणे लिव्हरवर देखील काही प्रमाणात चरबी साठते आणि त्यामुळे निरनिराळे आजार आपल्याला जडू शकतात। त्याचबरोबर लिव्हर सिरोसिस देखील होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। तर त्या सर्वांसाठी यकृताला म्हणजे लिव्हरला आपल्या नॅचरली पोषण देण्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम तयार करण्यासाठी, जेणेकरून त्यांचं लिव्हर हेल्दी राहण्यासाठी मदत होईल। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे केसांसाठी कढीपत्ता एक उत्तम औषध आहे। केसांमध्ये वारंवार कोंडा होत असेल, केस लवकर पांढरे होत असतील, ज्याला अर्ली ग्रेइंग आपण म्हणतो, तर त्यावर कितीही उपाय केले तरीही नॅचरली काळे होत नाही, तर त्यासाठी कढीपत्ता बेस्ट आहे। त्यासाठी काय करायचं, एक 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं तुम्ही वाळवून ठेवायचे आणि त्यानंतर त्याचं चूर्ण करून ठेवायचं आणि चूर्ण केल्यानंतर ते खोबरेल तेलामध्ये चूर्ण टाकून ठेवायचं। असं केलं तर जे त्याचा अर्क त्यामध्ये उतरतो आणि ते तेल जर दररोज तुम्ही लावलं तर नक्कीच हळूहळू तुमचे जे पांढरे केस आहेत ते काळे होण्यासाठी देखील मदत। त्याचबरोबर केस गळणे यावर देखील कढीपत्त्याचा लेप तुम्ही लावू शकता किंवा याप्रमाणे तेल करून ठेवलं तर ते देखील केस गळती कमी करण्यासाठी मदत करतं। त्याचबरोबर चेहऱ्यावर देखील कढीपत्त्याचा लेप तुम्ही लावू शकता। पिंपल्स, ॲक्टिव्ह पिंपल्स असतात मोठे मोठे, तर त्यावर देखील कढीपत्त्याचा लेप म्हणजे ताजी पानं
तोडून आणायची, त्याचा चांगली पेस्ट करायची थोडं थोडं पाणी घालून आणि ती तशीच काहीही मिक्स न करता चेहऱ्यावर लावली तर नक्कीच पिंपल्स कमी होतील, पिगमेंटेशन कमी होईल आणि सुरकुत्या देखील कमी व्हायला मदत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी. तर वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता कसं काम करतो, तर आधी सांगितल्याप्रमाणे त्यात कार्बॅझॉल नावाचं अल्कलाइन कंपाऊंड असतं की जे की नॅचरली फॅट बर्न करण्यासाठी मदत करतं आणि एक्स्ट्राची चरबी आपल्या पोटावर साठू देत नाही. चयापचय क्रिया सुधारण्यासाठी कढीपत्ता मदत करतो आणि चयापचय क्रिया सुधारली की वजन आपोआपच कमी होतं. त्याचा समावेश जर आपण आपल्या आहारात केला तर नक्कीच वजन कमी होईल आणि पोटावरची चरबी देखील कमी होईल. पण तो समावेश करायचा म्हणजे कसा, की फक्त फोडणीमध्ये टाकून ते भाजी खायची आणि नंतर भाजी खाताना कढीपत्त्याची पानं काढून टाकायची असं जर केलं तर मात्र तुमचं वजन कमी होणार नाही. तर त्यासाठी काय करायचंय, तर 3 वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला सांगते, त्यापैकी कुठलाही एक तुम्ही अप्लाय करू शकता. सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी उठल्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घ्यायची, ताजी स्वच्छ धुवायची आणि ती चावून चावून खायची. टेस्टला ते छान लागतं आणि त्यामुळे चावून खाल्ल्यामुळे अजून ते आपल्याला बेनिफिशियल होतं. आणि त्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं, हा एक प्रकार. दुसरं म्हणजे 1.5 ग्लास पाणी घ्यायचं, त्यात 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं स्वच्छ धुवून टाकायचे आणि ते पाणी उकळायला ठेवायचं. अर्धा ग्लास राहीपर्यंत ते उकळायचं म्हणजे त्याचा काढा तयार होतो आणि चहासारखं ते तुम्ही सकाळी घ्यायचं. तर याने देखील वजन कमी होईल. आणि हेही जमत नसेल तर तिसरा प्रकार म्हणजे कढीपत्त्याचे पानं एकदम आणून वाळवून ठेवायचे, त्याचं चूर्ण करायचं आणि सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा कढीपत्त्याचं चूर्ण टाकून ते चांगलं मिक्स करायचं आणि हे घ्यायचं. तर या तिन्हींपैकी कुठलाही एकच प्रकार करा. सलग 1 महिना जरी केला तरी नक्कीच तुमचं वजन कमी होईल, पोटावरची चरबी कमी होईल आणि आता जे अनेक बेनिफिट्स मी तुम्हाला सांगितले कढीपत्त्याचे ते तुम्हाला भेटेल. याचा कोणाला त्रास होऊ शकतो का किंवा दुष्परिणाम होऊ शकतो का, तर ज्यांना निरनिराळ्या पानांची विशेष करून काहींना ॲलर्जी असते तर त्यांनी कढीपत्त्याचा उपयोग सावधानपूर्वक करावा किंवा सुरुवातीला अगदी 2-3 पानंच आहारामध्ये घ्यावीत आणि त्यानंतर सूट झाल्यानंतर ते कंटिन्यू करावं. प्रेग्नन्सीमध्ये देखील अतिप्रमाणात कढीपत्त्याचा वापर करू नये, फक्त फोडणीपुरता केला तरीही चालेल. तर बाकी ॲज त्याचे साईड इफेक्ट काही अशा प्रकारे कढीपत्त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.